नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। आज बाथरूम मध्ये म्हणजे आज आपल्या रूमवर बॅचलर्स पोरांची चिकन पार्टी ठरली। दाखवूया आमची चिकन पार्टी। चिकन आपण धुवून घेऊ पहिले मस्त मध्ये। आणि आज मस्त असं शुक्रवार आहे, प्रॅक्टिकल वगैरे झालंय पोरांचं। प्रॅक्टिकल एक्झाम चालू आहे, एक्झामिनर म्हणजे एक्सटर्नलची फायनल एसपीपीयूचं। तर मग आता शनिवार रविवार सुट्टी, त्याच्यामुळे चिकनचं नियोजन केलेलं आहे असं मस्त असं। तर मित्रांनो, आता पाणी तापायला ठेवले आणि कुकर पण आपलं रेडी। चिकन स्वच्छ मध्ये धुवून वगैरे घेतले। अरे ऑफ का बरोबर होते, त्याचा टायमर सेट झालाय का माहित नाही। की इंडक्शन नवीन असल्यामुळे आम्हाला काही समजाना काय करायचं। आता बघू। तर मित्रांनो, इथं सोल्युशन भेटलेलं आहे। आपले नॉलेजेबल पर्सन रोहित साहेब यांनी आम्हाला अतिशय उत्तमपणे ज्ञान दिलेलं आहे या गोष्टीचं, की हे स्टीलचं पातेलं तिथं चालत नाही। हे स्टीलचं नाही, अल्युमिनियमचं पातेलं तिथं चालत नाही। स्टीलचं कुकर मध्येच आपल्याला पाणी गरम करावं लागेल। आता आपण पाणी गरम करून घेऊ मस्त मध्ये, धुवून आणतो। रोहित भाऊने आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे उत्तमरित्या सांगितलं। कोणत्याही गोष्टीचं रोहित साहेबांनी आम्हाला सांगितलंय आणि खोटं ठरणारच नाही। अतिशय अतिशय दिमागवाला पर्सन आमच्या रूम मध्ये कोणी असून सगळ्या बाबतीत रोहित। मित्रांनो, अशा प्रकारे पाणी तापवू राहिलंय, आता तापलंच आहे। आपल्याला चिकन थोडं मिक्स करायचं, हळदी त्याच्यात, हळद आहे इथं, धना पावडर आहे त्याच्यात आणि मीठ थोडं टाकून मिक्स करून याच्यात टाकून द्यायचं। गरम झालंय पाणी आता, तर ब्लॉग कंटिन्यू करा आपला। आपण हळद वगैरे टाकून आता मिक्स करतोय मस्त असं, जरा मिक्स करायचं जसं मला थोडंफार येते तसं। आणि सगळ्यांकडून घेऊ, सगळ्यांना विचारू कसं झालंय काय। थोडीशी धना पावडर जास्त आणि पाणी गरम झालेलं आहे त्याच्यात टाकून देऊ। ऑफ करू थोडं, अरे भाजायचं निघायचं बंदच करतो। पाणी जास्त झालं तर मित्रांनो अशा प्रकारे। तर मित्रांनो, शिजायला टाकले, शिजून झाले। तुम्हाला आपण फोटो काढून हे व्हिडिओ चालू करू परत। मीठ थोडं कमी वाटतंय का? मेन सीन घेणार आहे। आता आपलं चिकन शिजले का नाही बघायचं आपल्याला। बंद केलाय आपण इंडक्शन, जरा हवा काढून राहिली त्याच्यातून। पाणी जरा जास्तच झालं आमच्याकडे, जरा चालते काय अडचण नाही। तर मित्रांनो, आता आपण कुकर खोलले आणि चिकन बघतोय आपण शिजले का नाही। तर चिकन आपलं एकदम मस्त असं शिजलेलं आहे। आता आपल्याला फ्राय वगैरे बनवायची, थोडी भाजी गिरवी टाईप आणि बघू आता कसं होते। चिकन तर मस्त शिजले, बघू। तर पाणी जास्त झाल्यामुळे ते खाली गेलं जास्त पाणी। तर ब्लॉग कंटिन्यू ठेवा आपला आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला। तर मित्रांनो, इथं सुप्पेचं काम चालू आहे थोडं, आणि आपण स्वतः आचारीचं काम करतोय सध्या आता। तर बघू आता भाजी केल्याच्या नंतर पूर्ण रिव्ह्यू घेऊ आपण मित्रांचा आपल्या। सूप तर भारी झाले, मीठ बीठ एकदम व्यवस्थित आहे आणि फ्राय पण आपण चांगला करायचा प्रयत्न करू। आता आपण जरा भाजीची तयारी करतोय, कोथिंबीर कापतोय आणि आपले कार्यकर्ते रोटी आणायला गेलेले आहेत, कारण की आपण रूमवर तर काय चपाती बिपाती बनवू नाही शकत। रोटी आणि चपाती काही आणून राहिलेत। कोथिंबीर कापून आपल्याला टाकायची, भाजी सगळे मसाले बिसाले सगळे आपण या इथं द्रोण मध्ये काढून घेतले। ते दाखव ना इथं खाली, हा बारीक कापून घेतो मसाले। तुम्ही आता अटकतो का बरं, झूम करताना लेन्स शिफ्ट होते। आणि कुठे गेलं, हा ते बघा, हा सवयीचा कोल्हापुरी चिकन रस्सा मसाला आहे।
हे जर तुम्ही कधी वापरला असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. आणि एक भारी भाजी होती यांनी. बघ तुला कॉल केला बरं आपण तर रे मोबाईल घे. मोबाईल चालच पाहिजे भावांनो आणि बहिणींनो. चालू आहे ना? चालेल ना. मस्त मध्ये आपण शेगडी चालू केलेली. कमी नाही होत का रे? आता 200 वर केले आपण शेगडी. अगोदर आपण टाकणार आहे तेल. अगोदर आपण टाकणार आहे काय? तेल. बस करे लय झालं माझ्या दादा ती. आणि सगळे आपले कार्यकर्ते आणि एवढे मसाले टाकणार आहे आम्ही. असं तिखट आणि झणझणी चिकनचं खायचं असेल आपल्याकडे बॅचलर्स सिंहगड कॉलेज आपल्या रूम वर तुम्हाला झणझणी चिकन खाऊ घालतो. पेपर आहे आता. पेपरून आठव लवकर कर. 10-15 मिनिटाचं काम राहिले फक्त. आता 9 वाजून गेले का? नाही. रोहितने डोकं लावलं आणि रोहित भाऊनी डोकं लावलं आणि कामच ओके झालं बघा. काय डोकं लावलं? आता अद्रक लसूणच्या 2 पुड्या टाकल्या आपण. त्याच्यानंतर आता ते लाल होऊन द्यायचं. थोडं मिक्स करत राहायचं मध्ये मध्ये. लाल थोडस करावंच लागेल. थोडीशी परतून द्यायची पेस्ट. त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकणार कोथिंबीर. चांगलं झालं ना. चालू करू. पुरण द्यायचं बनवून टाकणार आम्ही मस्त मध्ये. मस्त अशी कोथिंबीर सगळी टाकून घेऊ आपण. कमीवरच ठेवतो. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आता आपण त्याच्यात चिकन ऍड करणार आहे. जे की आपण शिजून घेतलं होतं मस्त चिकन. हे कमी ठेव पॅन. म्हणजे तुम्हाला माझा विश्वास नव्हता पण मी मित्रांनो चांगल्याच मित्रांना करून घालणार याची मला खात्री. आणि आता आपण ऍड करणार आहे मस्त असं चिकन. हलवे. तर आता आपण याच्यात ऍड केलंय चिकन. टाकतो पीस काही नाही. हॅलो खायला मसाले टाकायचे होते. वरून टाकू. आता आहे ना आपण थोडं बाय थोडं टाकणार त्याच्यात. धनगरांचा मसाल्यांचा बिझनेस आहे माहित नाही का तुम्हाला? खरं बरं का? खरंच आमच्या मित्राचा मसाल्याचा बिझनेस आहे. आता मसाले ऍड केले सगळं आपण मिश्रण मिक्स करून घेऊ. अपकमिंग ओनर ऑफ धनराज मसाले धनराज हेगडे. आणि आळणी पाणी थोडं बाय थोडं ऍड करायचं. 1500 मसाले बनतात त्यांच्याकडे. तूच बोलला. तू 1500 बोलला नंतर मग ऑफ केलं तर 15 बोलला. चुकतोय का तो काही मदत करला? भारी सर क्वालिटी आहे. व्हिडिओत काय बोलतोय तुम्ही? तुम्हाला काय आहे का नाही? अरे मीठ चवीपुरतं मीठ टाकू. टाकलं जे मीठ टाकलं नाही खारटपणा येतो. खारटपणा नाही गोडपणा येतो. तुम्हाला माहिती का मित्रांनो मीठ कसं बनतं? नवीन काहीतरी सांगायचं. मसाले कमी पडले का टाकायचे अजून. कांदा लसूण वगैरे नको आता ऍड करायला नको. आता नको वरून काही शॉर्ट व्हायचं नाही. थोडस फेमस शिजून घेऊ नॉर्मल. थोडे उकळी आली का पाण्याला आपल्याला थोडं रस्सा करायचा होता म्हणून कधी नाही येणार बाकी काही नाही.
तेवढं टाकून दे. शिजलंय जास्त आहे रे चिकन. जास्त काही टाकायचं नाही, मग शिजवायला नाही लागणार आता. एवढंच पॅन्ट आहे, वरून नको टाकू. पाणी नाही टाकायचं आता. ते तेवढं टाकून देणार नाही ना, ते शिजल ना थोडं वर येईल. नाही रे शिजलंय ऑलरेडी. नाही शिजलं आहे अजून, ते थोडं त्याच्यात येऊ त्याच्यात मसाला आहे ना, ते सगळं त्याच्यात मसाला गरम होईल ना भाई, असा विषय. मसाला ऑलरेडी आपण तेलातच त्याला पाणी लागलच कर. आता मी एवढं बनवलंय तर फीडबॅक घेऊ आपण सगळ्या मित्रांचा. बोल धनराज, कसं वाटलं तुला? एक नंबर, एक नंबर. कसं वाटलं खाऊन? एकदम टेस्ट पूर्ण सिंहगड कॅम्पस मध्ये एक नंबर. बर ठीक आहे. रोहित बोल, पहिल्यांदा खाऊ द्यायचं कसं वाटलं पाहतो तुझ्या तर सांग ना, खाल्लंय तरी.